राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे। राज्यपालांनी मराठीतूनच अभिभाषणाला सुरुवात केली। सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सीमावासियांच्या हक्कांबाबत सरकार संवेदनशील आहे। शिवाजी महाराज स्मारक पूर्ण होण्यासाठी न्यायालयीन बाबी पूर्तता करत आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आणि त्याचबरोबर गरज आहे तिथं चारा छावण्या उभारण्यात येत असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं। राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला। राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदात्तीकरण करत आहेत आणि त्यामुळेच आपण त्याचा निषेध करत आहोत आणि म्हणूनच भाषण ऐकणार नसल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे। महामहिम राज्यपाल महोदयांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे याबाबतचं वक्तव्य केलं। त्यामुळे आज महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातून या जनतेच्या कल्याणाच्या हिताच्या संदर्भात वक्तव्य होणार आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा ते बोलणार आहेत हा संशय सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये असल्या कारणाने आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरती या ठिकाणी बहिष्कार घालत आहोत। एकंदरीतच देशामध्ये राज्यपाल या पदाचं अवमूल्यन व्हायला लागलेलं आहे। अगदी मेघालयच्या राज्यपालांनी जे काही केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना निलंबित करावं प्रधानमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्याचबरोबर गेल्या 5 वर्षामध्ये आघाडी सरकारनं जे लोकहिताच्या विरोधातले निर्णय घेतलेले आहेत आणि दिलेली कुठलीही आश्वासनं पार पाडली नाहीत। आता या सरकारचं शेवटचं अभिभाषण आहे आणि त्यामुळे या दोन्ही कारणामुळे आणि विशेषतः RSSचं जे उदात्तीकरण अगदी सर्वोच्च पदावर घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून केलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो। देशाला आणि राज्याला दिशाभूल करण्याचं कामच या व्यासपीठावरून होतंय असं आमचं मत झालंय आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतलेली आहे। आज राज्यपालच स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करायला लागलं याचा अर्थ तिथं बसतानाच त्यांच्या उद्दिष्टामध्ये काहीतरी वेगळं आहे अशी जाणीव महाराष्ट्राला झालेली आहे आणि म्हणून एक बायस पद्धतीचा विचार करणारे जर विचार तिथं असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज जाणीवपूर्वक विरोधी पक्षांनी त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातल्याचा निर्णय घेतलेला आहे। तर एसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करू, धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण त्यापैकी एकही पूर्ण केलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण असल्याची टीका करत शरद पवारांनी केली आहे। रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनामध्ये ते बोलत होते। मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना त्यांनी लबाडाच्या घरचं आवतण कसं असतं याचं उदाहरण सुद्धा दिलं आणि त्यामुळे एकच हशा पिकला। धनगर समाजाला सांगितलं की आमचं सत्ता आमच्या हातात सरकार येऊन द्या, सरकार आल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण देतो। 5 वर्ष होऊन गेली आरक्षणाचा पत्ता नाही। 3 वर्षापूर्वी तुमच्या अधिवेशनाला आले, 7व्या आयोगाच्या घोषणा केल्या, अप्रत्यक्षपणाने तुम्हाला सरकारी कर्मचारी मान्य केले, अनेक आश्वासनं दिली पण त्या आश्वासनाचं कुठले आश्वासन हे पूर्ण केलं नाही। याचा अर्थ स्वच्छ आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे सुद्धा लबाडाच्या घरचं अवतार आहे।